छत्रपती शासन पक्षास निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव जाधव आणि राष्ट्रीय महासचिव पायस वर्गीस यांनी पक्ष बांधणीसाठी सुरुवात केली असून माहीम येथील मगदुमच्या बाबा दर्ग्यास भेट देत दर्शन घेऊन नागरिकांशी संपर्क साधला। यावेळी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह रेहमान शेख व अकील कुरेशी यांनी सनई छत्रपती शासन पक्षात प्रवेश केला असून पक्ष अध्यक्ष व महासचिव यांनी रेहमान शेख यांना अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष पदभार तर अकील कुरेशी यांना अल्पसंख्याक मुंबई उपाध्यक्ष पदभार दिला असून यावेळी अनेक कार्यकर्त्यांनाही पदनियुक्त करण्यात आले असून मुंबईतील बांद्रा येथील टर्नर मार्गावर नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव जाधव व राष्ट्रीय महासचिव पायस वर्गीस यांची मुलाखत जनता प्रभावचे संपादक ईश्वर अथोडे यांनी घेतली। त्यावेळी आलेल्या और बहुत सी तकलीफें जो फेस करनी पड़ती है, इसके लिए वो हमारी हेल्प के लिए आए। अगर आप लोगों को, हमारे समाज को, इस तरफ के हमारे लोगों को अगर इनसे कुछ मतलब है आसपास, अगर इनसे कुछ है उम्मीद है तो ये उसके लिए हमारे साथ में खड़े रहेंगे। यहाँ से लेके गवर्नमेंट से लेके सनई छत्रपती शासन या पक्षाची स्थापना नामदेवराव जाधव संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तसेच पायस वर्गीस राष्ट्रीय महासचिव आपण सर्वांनी मिळून केलेले आहे। तर आजच्या तारखेमध्ये जी अवहेलना होते, जनतेच्या बरोबर खेळवाड होतोय, त्यांच्या भावनेशी खेळलं जातं आणि या भावना फक्त बोलून नाही तर त्यांच्या मतदान कोरीतूनही होत आहे। आणि त्यातच नव्याने हा आपण आता पक्ष उभा केलेला आहे आणि याचं कारण काय असू शकतं? कारण लोक पक्षाला आता कंटाळलेले आहेत। लोकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या येत आहेत की पक्षांनी कोणताही असो त्यांनी फक्त आमच्या भावनेशी खेळलेलं आहे आणि आम्हाला फक्त आश्वासनांची गाजरं आणि मुळच दिलेली आहेत, त्याच्या पलीकडे काही दिलेलं नाहीये आणि हे खुर्चीचं राजकारण फक्त सत्तेसाठी लालची आहेत। याबद्दल साहेब आपण काय सांगाल? आपण राष्ट्रीय महासचिव आहात। बघा, जनतेपेक्षा माझा काही वेगळा अनुभव नाही आहे। मी अनेक वर्ष राजकारणात आहे, समाजकार्यात आहे। 17 वर्षाचा असतानापासून समाजकार्य करतो। आज माझं 54 वर्ष पूर्ण झालं आहे, 55 आता चालू होईल। तर अनुभव वाईटच आहे। कामगार क्षेत्रात काम करत असताना गेले 32-35 वर्ष कामगार क्षेत्रात काम करतो आहे। कामगारांचा प्रश्न सोडवता नाकीशी येतो आहे, कारण पूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट झालेला आहे। सहाय्यक आयुक्तांकडे गेलं, कामगार आयुक्तांकडे गेलं तरी प्रश्न सुटत नाही, कामगार मंत्रीकडे गेलं तरी प्रश्न सुटत नाही, कोर्टात गेलं तर तारीख पे तारीख चालतं, वेळ लागतो निर्णय यायला आणि निर्णय येईपर्यंत म्हातारा झालेला असतो, तो रिटायर झालेला असतो, त्याच्या घरची वाट लागलेली असते, घरच्यांची वाट लागलेली असते, पोरांचं बालांचं बायको नवरा जसं असेल तसं सगळ्यांची घर विस्थापित होऊन जातो, कामगार देशोधडीला लागतो, अशी व्यवस्था आहे। त्यामुळे कामगार क्षेत्रातही तसा अनुभव आलेला आहे। बाकी तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रात म्हणा, शेतकऱ्यांची हालत खराब आहे, विद्यार्थ्यांचा हालत खराब आहे, स्वास्थ्य रुग्णालयांचा विषय घेतला तर तेही व्यवस्थित नाही, कमी पडतो आहे लोकांना आणि आहे ती व्यवस्था चांगली नाही। म्हणजे एकूण सगळे व्यवस्था खराब आहेत। आश्वासनाशिवाय काय दिलेले नाहीत, दाखवायला काय थोडेफार कामं केलेत नाही असं नाही। या अगोदरचेही पक्ष तसंच होते, काँग्रेस म्हणा, काँग्रेसचे मित्रपक्ष म्हणा, BJP म्हणा, BJPचे मित्रपक्ष म्हणा, शिवसेना म्हणा, मनसे म्हणा, हे शिवसेना पक्ष आता BJP बरोबर जवळजवळ 30 वर्ष सत्तेमध्ये होते महानगरपालिकेमध्ये। महानगरपालिकेची अवस्था बघा, BSC बसेसची अवस्था बघा, BSC कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही, त्यांचे ग्रॅच्युइटी मिळत नाही त्यांना वेळेवर, एकदम बिकट परिस्थिती आहे। धंदा करायला लोकांना सहकार्य मिळत नाही, शिक्षण होऊन पोरं घरी बसलेत, नोकरी मिळत नाही, बेरोजगारी अफाट वाढलेला आहे, प्रत्येक गोष्टीला किमती अशी वाढलेल्या आहेत, महागाई एवढी वाढलेली आहे की अगदी बोलतो लोकांना जमतच नाही घर चालवायला, अशी परिस्थिती आहे। फक्त जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, भाषाच्या नावाने, प्रांताच्या नावाने लोकांना वेगवेगळे करून ठेवलेले, ध्रुवीकरण करून हे आपले पोळी भाजत आहेत, राजकारण चालवलेले आहेत। अशा राजकारणी पक्षाला बाजूला करणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून आम्ही हे निर्णय घेतला पक्ष स्थापन करण्याचा। लोकांना वेगळा काहीतरी चांगला पर्याय पाहिजे होता। नामदेव सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पक्षाचा स्थापना केलेल्या आहेत आणि नामदेव सर आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत, पक्षप्रमुख आहेत। त्यांचा कारभार तुम्ही जर बघितलं की भ्रष्टाचार कसं मुक्त करता येईल, भ्रष्टाचाराचा उघड कसं करता येईल याबद्दल ते त्यांचे अनेक व्हिडिओ
आज आपण बघितलं असेल सोशल मीडिया माध्यमातून, ठीक आहे, मुख्य वृत्तवाहिनीमध्ये ते दिसत नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरोपर्यंत हे पोचलेले आहेत की भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र कसं करायचं. जर घराणेशाही मुक्त झाले महाराष्ट्रात तर भ्रष्टाचारमुक्त होईल. भ्रष्टाचारमुक्त झालं तर उद्योगधंदे चालू होईल चांगल्या प्रकारे, आणि उद्योगधंदे चांगले चालू झाले तर बेरोजगारीही कमी होईल. असे सगळे एक प्रश्न तुम्ही आता बोललात, घराणेशाही तुमच्या बॅनरवर सुद्धा आहे की घराणेशाही मुक्त महाराष्ट्र. हो, घराणेशाही मुक्त महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा घराणेशाही मुक्त भारत का म्हणू नये आपण? आता आपण महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्र म्हणतोय. घराणेशाही मुक्त भारताचंच संकल्पना आहे. संविधान हे फक्त महाराष्ट्रासाठी लागू नाही, आपण महाराष्ट्रात आहे. मराठीत प्रश्न विचारलात म्हणून महाराष्ट्र बोलतोय. आपण जर भारताचा इतर राज्यामध्ये असेल तर तसं आपण त्या राज्याच्याबद्दल बोलू. एकूण उद्देश तेच आहे, संकल्प तेच आहे की भ्रष्टाचारमुक्त भारतच पाहिजे. बरं, भ्रष्टाचार मुक्त भारत आपण कसा करणार? बघा, महाराष्ट्रातून आपलं पक्षाचं काम चालू झालेलं आहे. महाराष्ट्रात जर आपल्याला यश मिळालं तर आपण इतर राज्यातही काम करणार आहेत, कार्यकर्ते जुडत आहेत. आमचं राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडेही नोंदणी झालेली आहे. उद्देश तेच आहे, भारतभरात आपलं पक्ष पुढे न्यायचं आहे. पण सुरुवात महाराष्ट्रातून केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून आपण हे काम करत असताना म्हणून महाराष्ट्र मुक्त महाराष्ट्र. आपलं कितवं कार्यालय महाराष्ट्रात? असे किती कार्यालय आहे महाराष्ट्रात? आता आपल्याला 4 कार्यालय झालेले आहेत, अजून होईल. दर महिन्यात एकदा एक कार्यालय उघडत आहेत, कार्यकर्ते जुडत आहेत, पदाधिकारी कार्यालय उघडत आहेत आणि हे वेगाने वाढणार आहेत. परंतु भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी पहिला घराणेशाही मुक्त करावा लागेल आणि ही आपलं मुख्य धोरण आहे. घराणेशाही मुक्त महाराष्ट्र. बेरोजगारी जर वाढवायचा कमी करायचं असेल आणि रोजगारी वाढवायचा असेल तर घराणेशाही मुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय होणार नाही. घराणेशाही मुक्त महाराष्ट्र किंवा देश म्हणण्यासाठी या प्रश्नासाठी मी जाधव साहेबांकडे मी वळतोय. जाधव साहेब, आपण पक्षाची स्थापना केली. आज पक्षांच्या आगीत सर्व महाराष्ट्र आणि देश होरपळतोय. त्यात आता आपले राष्ट्रीय महासचिव साहेबांनी एक आव्हान केलेलं आहे की घराणेशाही मुक्त महाराष्ट्र, आणि तुमच्या बॅनरला सुद्धा आहे. आणि मी त्यांना तोही प्रश्न केला की फक्त महाराष्ट्रच का, तर देश का नसावा. तर त्याबद्दल आज हे घराणेशाही मुक्त आपण सुरुवात महाराष्ट्रापासून करतायत, तर कमीत कमी आपण महाराष्ट्र मुक्त कसं करणार घराणेशाहीपासून? कारण प्रत्येक पक्षाचे लोक कोणत्या ना कोणत्या प्रत्येक पक्षाचे घराणेशाही चालूच आहे आणि ही घराणेशाही मोडत नाही. नवीन पिढीला कुठेतरी आणि जे नवीन जे कष्ट आणि कामं त्यांना ते कुठे वाव मिळत नाहीये, त्यांना कुठे मिळत नाही. शेवटी कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर व्हावं लागतं, पायघड्या घालावं लागतात. तर या पायघड्या तुम्ही कशा मोडीत काढणार आहात? परवा मी फेसबुकला एक पोस्ट टाकली होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी कोणत्या कोणत्या नेत्याची आई, कोणत्या कोणत्या नेत्याची बायको, कोणत्या कोणत्या नेत्याची मेवणी, कोणत्या नेत्याचा जावई, कोणत्या नेत्याचा मुलगा बाई, सगळी पूर्ण यादी मी टाकली होती बऱ्यापैकी. आणि तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळू नये याच्यासाठी हे जुने पक्ष काम करतात आणि त्याच्यातून घराणेशाही उदयाला येत असते. तरुण कार्यकर्त्याला संधी मिळू नये याच्यासाठी ह्या जुन्या घराण्यातले लोक 4 पक्षात 4 लोक घुसलेले असतात. म्हणजे कहीं से भी तिकीट लाव, कॅन्डिडेट हमारा ही रहेगा. मग याला छेद देण्यासाठी या तरुण कार्यकर्त्यांना जो काय अन्याय व्हायचा, बिचारे 4 वर्ष 11 महिने सतरंज्या उचल, समोसे लोकांना खाऊ घाल, लोकांना देवदर्शनाला घेऊन जा, लोकांची गटारं साफ कर, लोकांचे प्रश्न सोडव, लोकांचे पाण्याचे प्रश्न सोडव, आरोग्याचे प्रश्न सोडव, एवढी सगळी मेहनत केल्यानंतर त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की निवडणूक आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल, आपल्याला संधी मिळेल. आणि जेव्हा एखादा नेता असं म्हणतो की तरुणांनी राजकारणात यावं, त्यावेळी मी समजून जातो की ह्याचा मुलगा परदेशातून येणार आहे, आता याची मुलगी परदेशातून येणार आहे. आणि अचानक मग युवा नेतृत्व, दादा आले, ताई आल्या, हे असं सगळं चालू असतं. दादा, भाऊ, ताई. हां, तर हे सगळं जे राजकारण आहे याच्यामध्ये तरुणांना फक्त वापरलं जातं, पण संधी मिळवून दिली जात नाही. त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही हा सनई छत्रपती शासन पक्ष काढलेला आहे. आणि याच्यात आम्ही घराणेशाही मुक्त कशी करू शकतो याचे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये एकही जाधव नाही, एकही भोसले नाही, एकही मोहिते नाही आणि एकही शिर्के नाही. शिवाजी महाराजांचा एकही मेहुणा पाहुणा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात नाही.
तोच वारसा आम्ही पुढे चालवणार आहोत. या महाराष्ट्रातील कोणत्याही प्रस्थापित माणसाने आमच्या पक्षात येऊन काही उपयोग होणार नाही. आम्ही जे कोणाला संधी देऊ ते नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊ. जसं आम्ही इथे अखिल कुरेशी यांना संधी दिलेली आहे, जसं आम्ही रहमान भाईंना संधी दिलेली आहे. यांचं कोणी नामदार नव्हतं, खासदार नव्हतं, कोई नजदीक का रिश्तेदार कोई राजनीति में भी नहीं होगा. अशा सर्व लोकांना आम्ही संधी दिलेली आहे आणि महाराष्ट्रभर ही संधी देणार आहे. पहिला महाराष्ट्र आपण भ्रष्टाचारमुक्त करू आणि मग भारताच्या दिशेने जरूर जाऊ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केलं आणि मग दिल्लीवरती भगवा झेंडा पुढच्या काळात फडकलेला आहे, शिंदे आणि होळकरांच्या काळामध्ये. बरं, आता तुम्ही महाराष्ट्राचं सांगितलेलं आहे, पण ताई, दादा, काका हे सगळे येतात. तसं आपल्या पक्षात येणार नाही आहे हे आपण गॅरंटी देत आहे. पण येणाऱ्या भावी पिढीला किंवा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे कार्यकर्त्यांना, ज्यावेळेस निवड कार्यकर्त्याला 2 घोट आणि 2 बोट म्हणजे मटणाचे 2 खडे, याच्यापेक्षा पुढं काही मिळत नसतंय. या मोठ्या राजकीय पक्षांमध्ये कसं असतंय की त्यांना 4 वर्ष 11 महिने एक संदेश दिला जातो, अपना पार्टी ही अपना फॅमिली है, आपला पक्ष हेच आपलं कुटुंब आहे. आणि निवडणूक आले की वाक्य लगेच चेंज होतं, आपलं कुटुंब हाच आपला पक्ष आहे. आणि तिथे तरुणांची फसगत होत असते. त्याला छेद देण्यासाठी आम्ही मुंबईतल्या 227 जागा लढवू आणि एवढ्या 29 महानगरपालिका त्या सर्वच्या सर्व जागा आम्ही लढवणार आहे. फक्त आमच्याकडे तिकीट मागण्यासाठी फक्त एकच क्वालिफिकेशन लागते, तो माणूस सुशिक्षित असावा, 10वीपेक्षा प्लस पुढं असावा. जर तो ग्रॅज्युएट असेल, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट, कलाकार, खेळाडू असेल तर अशा लोकांना आमच्याकडं सर्वात पहिली संधी आहे. राजकीय अनुभवाची गरज नाही, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. जसे अनुभव आहेत, पण अनेक कार्यकर्ते इतर पक्षात नाराज होत आहेत. नाराज होऊन ते नंतर महाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातात. असेच आपल्या पक्षात जर कोणी कार्यकर्ते आले आणि ते तुमच्याकडून निवडून गेले आणि त्याच्यानंतर जर त्यांनी पक्ष परत बदली केला तर तुम्ही त्यासाठी काय कराल? नाही, आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा काय होणाऱ्या बायकोकडून लिहून थोडी घेतो की माझ्याबरोबर किती दिवस संसार करणार आहे. जब तक चलेगा चलेगा, ज्यावेळी घटस्फोटाची वेळ येईल त्यावेळी बघू. आणि लक्षात ठेवा, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. जो आमच्या पक्षाच्या तिकीटवर निवडून जाईल त्याला कधीही एका सहीनं बाद करता येतं, एवढा पक्षप्रमुखाला अधिकार असतो. बरोबर, त्याचा आम्ही बरोबर वापर करू. जे येतील त्यांचं स्वागत आहे आणि जे जातील त्यांना जो पश्चाताप होईल ते परत काय राजकारणात दिसणार नाहीत. कारण महाराष्ट्रातील जनतेने आता पळापळी, फाटाफूट, फोडाफोडी हे सगळं बघितलेलं आहे. आता लोकांना हे पसंत पडत नाही. ज्यांनी पक्ष बदललेत त्यांना लोकांनी लगेचच परिवर्तन दाखवलेलं आहे. आता आपण एक नवं परिवर्तन केलेलं आहे, म्हणजे नव्याने हा पक्ष उभा केलेला आहे, छत्रपतींच्या शासनाच्या नावाने केलेला आहे. ते छत्रपतींचं शासन खरंच लागू व्हावं, कारण लोक कंटाळलेले आहेत. पण आता तुम्ही एक प्रश्न केलात की फोडाफोडी तर झालेलं पाहतोय, पण मागच्या दाराने यांची फोडाफोडी कशी असेल याची तुम्ही काही कल्पना देऊ शकत नाही? अरे, हे जे चाललं आहे ते सगळं भयानक आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे बघण्यासाठी वेळ नाही यांना. फक्त आपली आमदारकी कशी वाचेल, आपला पक्ष कसा टिकेल, आपलं घराणं कसं टिकेल याच्याकडेच लोकांचं लक्ष आहे. हे खूप वाईट परिस्थिती आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास जावा याच्यासाठी राजकारण असतं. ह्या लोकांना काही जमत नाही. आणि महाराष्ट्रातल्या जनतेत जी काही भावना आहे, जो उद्रेक आहे, त्या ज्वालामुखीतून जी राग बाहेर पडलेली आहे त्याचं नाव म्हणजे सनई छत्रपती शासन पक्ष आहे. आणि आता हे जे प्रत्येक ठिकाणी आता चालू आहे जातवाद, धर्मवाद, तर याबद्दल आपला पक्ष कोणत्या पद्धतीने काम करणार आहे? आमचा पक्ष ज्या नावाचा आहे सनई छत्रपती शासन, या नावातच सगळं काय आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही जाती, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा याची मर्यादा न ठेवता जो गुणवत्तावाला असेल, जो कॅलिबरवाला असेल, जो क्वालिटीचा माणूस असेल त्या प्रत्येकाला त्यांनी संधी दिलेली आहे. आज आमच्या पक्षामध्ये अखिल कुरेशी आहेत, रहमान भाई आहेत. आता आम्ही माहीमच्या दर्ग्यावर पण जाणार आहे, तिथे 400-500 मुस्लिम बांधव आपल्या पक्षामध्ये येणार आहेत. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पण मुस्लिम सैनिक होते ना. 600 पठाणांची फौज होती ना शिवाजी महाराजांकडे. त्यांचे न्यायाधीश मुल्ला काजी हैदर होते ना. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मुस्लिम होते, आमच्याही सोबत मुस्लिम आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दलित पण होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आदिवासी होते, भिल्ल होते, लमाण होते, 12 बलतरा 18 पगड जातीचे लोक होते. त्यामुळे आमच्याही पक्षामध्ये जात, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा याला जागा नाही आहे. जे विकासासाठी आमच्यासोबत येतील त्यांना आमच्याकडे सन्मानाची जागा आहे. एकंदरीत आता आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून काम करत आहात, त्यातून महिलांना किंवा नवयुवतींना सुद्धा प्राधान्य आहे? भारतीय राज्यघटनेनुसार आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम आहेत त्यानुसार 50% आरक्षण तर महिलांना आहे. त्यामुळे महिलांनी राजकारणात येण्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी शासनाने निर्माण केलेली आहे. त्यामुळे महिलांनी राजकारणात येणं हे आता कर्मप्राप्त आहे. फक्त आता त्या महिला म्हणजे आपल्याच घरातल्या असावेत हा राज्यकर्त्यांचा आग्रह थोडासा चुकीचा आहे. त्यामुळे ज्या महिलांवरती प्रस्थापित पक्षांमध्ये अन्याय होणार आहे त्यांना आम्ही लगेचच बी फॉर्म देऊन
त्यांना आमच्या पक्षामध्ये घेऊन त्यांना निवडणूक लढवायला लावणार आहे. आणि आमचं मुंबई महानगरपालिका पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ठरलेलं आहे, एकतर आमचा महापौर किंवा आमच्याशिवाय कोणाचाच महापौर होणार नाही. एवढं तर आम्ही नक्कीच ताकद लावलेली आहे. ताकद लावलेली आहात. आज तुम्ही जसं आता बोललात ते महिलांना प्राधान्य देत आहेत, पण आज अनेक पक्षांचे नगरसेवक झाले, कार्यकर्ते झाले, त्यांनी एकदम जीव तोडून काम केलेले आता. कारण कॉर्पोरेशन पुढे आहे, महानगरपालिका समोर आहे, त्या अनुषंगाने यांनी कामं केलेले आहेत. आणि त्यात बऱ्यापैकी वॉर्ड जे आहे महानगरपालिकेचे हे महिला राखीव झालेले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मोठ्या पक्षांमध्ये मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे होतकरू माणसांवरती ज्यांनी खरोखर काम केले त्यांच्यावर अन्याय होतो. काम करणारे वेगळे असतात आणि वशिलेबाजीने तिकीट आणणारे वेगळे असतात. त्यामुळे खरं काम करणाऱ्या लोकांवरती अन्याय असतो, ते महिला असतील पुरुष असतील सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. अशा सर्व अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी आमचा पक्ष आहे. आता एकंदरीत आता ज्या महिलांनी कामच केले नाही ज्या ठिकाणी तिथे फक्त पुरुषांचंच काम आहे, तिथे तर महिला राखीव वॉर्ड झालेला आहे, त्याबद्दल तुमची ऍक्शन काय असणार आहे? हे बघा, मतदारसंघ मोकळा ठेवता येणार नाही कोणाला तरी. मतदारसंघ मोकळा ठेवण्याचं म्हणत नाहीये. मतदारसंघ जो ज्याप्रमाणे केलेला आहे आणि ज्या कसं करणार मतदार? मत देणारा जनता जनार्दनच आहे ना शेवटी. हे बघा, हे कसं आहे, जर तिथे महिला कामच नाही, त्या व्यक्तीला कोणी ओळखतच नाहीये. नाही, एक लक्ष द्या. कसं करणार? जर तिथे आरक्षण बदललेलं आहे आणि कुणीच महिला नाही असं तुम्ही म्हणत असाल तर ती एकदमच आयडियलिस्टिक सिच्युएशन असेल. महिला पण राजकारणामध्ये आहेत, ठीक आहे, काम कमी प्रमाणात असेल तर थोडं जास्त प्रमाणात असेल, पण महिलासुद्धा आज पुरुषांच्या बरोबर खांद्याने खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे कदाचित तिथं महिला आरक्षण पडल्यामुळे तिथल्या महिलांना संधी मिळालेली आहे की राजकारणामध्ये नेतृत्व करावं. तर त्याचं उलट आपण स्वागत केलं पाहिजे की तिथे पुरुषांना जमलं नसेल म्हणून कदाचित नियतीने इथं आरक्षण टाकलेलं आहे. आणि महिलासुद्धा इथे महापौर झालेत ना बऱ्याचशा. मुंबईमध्ये किशोरी पेडणेकर आहेत, बाकीच्या अनेक महिलांना आपण ओळखतो की ज्या मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत आणि चांगला त्यांनी कारभार केलेला आहे. धन्यवाद साहेब. आपण महिलांसाठी खूप चांगले विचार मांडलेत आणि एक जो चांगला विचार मांडलेला आहे घराणेशाही मुक्त. तर आपण घराणेशाही मुक्त महाराष्ट्र कमीत कमी कधी कराल याची वाट पाहतो आणि जनता प्रभावाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आपल्या पाठीपुढे नक्कीच राहू आणि माहिती घेत राहू आणि आपण माहिती देत राहू, जेणेकरून महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याला सुद्धा कुठेतरी आळा बसला पाहिजे. आज जरी सक्षम सरकार असलं तरी महिलांवरती होणारे अत्याचार कुठे थांबलेले नाही आहेत आणि महिला आणि लहान मुलीसुद्धा कुठे चिमुरड्यासुद्धा आपल्या लेकी सुरक्षित नाही आहे. ही खंतची बाब आहे. मग असं सरकार आपण सत्तेमध्ये आल्यानंतर चालवणार आहात का? महाराष्ट्रात जे सध्या चाललेले 3 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार झालेले आत्ता मालेगावमध्ये गेल्या आठवड्यामध्ये, अशी परिस्थिती शासनाला हाताळता येत नाही म्हणून जनतेची अपेक्षा सनाई छत्रपती शासन आहे. आमचे 2च टॅगलाईन आहेत, भ्रष्टाचाऱ्यांना कडक शासन सनाई छत्रपती शासन आणि दुसरं रयतेचे शासन सनाई छत्रपती शासन. जनताच मालक असणारे, जनताच सर्वोत्कृष्ट असणारे, जनतेनं जनतेसाठी जनतेच्या माध्यमातून चालवलेलं भ्रष्टाचारमुक्त, घराणेशाहीमुक्त, बेरोजगारीमुक्त शासन म्हणजे सनाई छत्रपती शासन ही आमची ओळख असणार आहे. आणि आम्ही उद्योजकतेच्या माध्यमातून हा महाराष्ट्र बेकारीमुक्त करू, राजकारणाच्या माध्यमातून आम्ही घराणेशाहीमुक्त हा महाराष्ट्र करू आणि कायद्याच्या माध्यमातून आम्ही गुंडशाहीमुक्त हा महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक विचार, त्यांची प्रत्येक कृती हा आमच्यासाठी संविधान आहे आणि त्यानुसार आम्ही त्या कृती अंमलात आणू आणि एकदा गुन्हा केला की त्याला अशी शिक्षा करू की तो परत ते करणार नाही. तुम्हाला एक मी वैयक्तिक प्रश्न विचारतोय. एक मनुष्य म्हणून कोणत्या पक्षाचे अध्यक्ष नाही आहेत तुम्ही किंवा कोणत्या संघटनेचे कोणी नाही आहेत, तुम्ही फक्त मानव आहात आणि एक मनुष्य जन्माला तुम्ही आलेले आहात, एक मानवरूपी. तुम्हाला असं काय वाटतं की एखाद्या महिला किंवा मुलीवरती अन्याय होतो तर या आरोपीला कोणत्या प्रकारे सजा झाली पाहिजे आणि कशी सजा झाली पाहिजे? ज्यावेळी एखादा व्यक्ती एखाद्या महिलेवरती अन्याय करतो आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये तो निर्दोष सुटतो, ही न्यायव्यवस्थेमधला खूप मोठा लूप होल आहे. चौकशी यंत्रणेमधलं त्याच्यामध्ये दोष आहेत आणि याच्यामुळे मग गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा कायद्याचा धाक राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी 15 वर्षाचे होते त्यावेळी रांझ्याच्या पाटलांनी एका मुलीचा फक्त बदअमल केला होता. बदअमल म्हणजे विनयभंग केला होता. त्याच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी त्याचे हात आणि पाय दोन्ही कलम केले, त्याला चौरंग केला होता. त्याची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रातील महिला कुठल्याही मंगलप्रसंगी जे पाठ ठेवतात ना चौकोनी, त्याला चौरंग म्हणतात. आणि शिवाजी महाराजांनी पुढचे कोणीही अशा प्रकारचा गुन्हा करू नये म्हणून त्या जो खंडोजी खोपडे आहे, रांझ्याचा जो पाटील आहे, त्या रांझ्याच्या पाटलाचे जे खंडोजी खोपडे नव्हता, तो रांझ्याचे दुसरे पाटील होते, त्या रांझ्याच्या पाटलांचे हात आणि पाय कलम करून त्यांना शिवाजी महाराजांनी भर चौकात बसवलेलं होतं.
की जो कोणी इथून प्रवास करेल त्या प्रत्येकाने पाहावं की माझ्या स्वराज्यामध्ये आया बहिणींकडं वाकड्या नजरेने बघणाऱ्याचं काय होतं. त्याला पेन्शनसुद्धा दिली ती बरं का, की तो जगावा म्हणून. जिजाऊसाहेबांनी विचारलं की त्याला शिक्षा दिली, मग त्याला जगायला पेन्शन का देताय तुम्ही. बाबाजी गुजर त्याचं नाव, रांजाजे पाटील. तर शिवाजी महाराजांनी सांगितले ये जब तक जिएगा तब तक लोगों को बताएगा कि शिवाजी महाराज के स्वराज में अगर कोई बदअमल करता है कि उसकी सजा क्या होती है. त्याला शिक्षा देऊन कायद्याचा धाक दाखवला आहे, पण पुढे परत लोकांना हे कळलं पाहिजे, धाक राहिला पाहिजे की असं होतं, म्हणून त्याला चौकात रोज बसवायचे. आता हा एक प्रश्न आता पक्षाच्या मार्फत की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेप्रमाणे तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आहे पक्षाचं नाव, तर तुम्ही सुद्धा अशी सजा जाहीर करणार का पक्षातून तुमचे उमेदवार जास्त निवडून आल्यानंतर. अंमलबजावणी यंत्रणा चांगल्या करा. या महाराष्ट्रात कोणीही काही गुन्हा केला तर कायदा सगळ्यांना समान असेल. सबको कायदा और सबको फायदा. सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं जाईल. कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्याची चौकशी स्लो करा, त्याला निर्दोषमुक्त करा असं होणार नाही. जो कोणी गुन्हा करेल त्याला कडक शिक्षा केली जाईल. आणि जसं शिवाजी महाराज जात धर्म पंथ भाषा मित्र नातेवाईक ओळखीचा असं कोणतंही मध्ये न आणता गुन्हेगाराला शिक्षा देत होते, तशाच प्रकारचे आम्ही जाहीर फासावर देणे, चौरंग करून त्याला रोज चौकात बसवणे, त्याला पेन्शन देणे, असे काही कामं करू की पुढच्या अनेक पिढ्या त्याची दहशत खातील आणि कुणी गुन्हा करणार नाही. सिंगापूरसारख्या देशामध्ये जर काही कुछ चूक केली तर त्याला फासावर लटकत नाहीत किंवा त्याला ठार मारत नाहीत. त्याला एवढे आर्थिक पेनल्टी लावतात की त्याचे आईबाप आणि सगळे नातेवाईक पण सांगतात की कुछ भी करना लेकिन तू इधर कोई गुन्हा मत करना. गुन्हा तू अकेला करेगा लेकिन सजा पूरे फॅमिली को हो जाएगी. एवढा सगळा त्याला आर्थिक दंड असतो आहे. त्यामुळे मला वाटतं भारतातील लोकांना कायद्याची भाषा कळत नसेल तर त्याची प्रॉपर्टी जप्त करणं, त्याच्या आईबापाची प्रॉपर्टी जप्त करणं, असे जर उद्योग सुरू केले ना तर प्रत्येक आईवडील आपल्या मुलाला शिकवतील की बाबा तू कायद्यात राहा म्हणजे फायद्यात राहशील, तू उद्योग करशील आणि आमची प्रॉपर्टी जप्त होईल. अगर किसी ने गुन्हा किया उसका प्रॉपर्टी डिमॉलिश मत करो. त्याचं चूक झाली तर त्याला शिक्षा म्हणून त्याची प्रॉपर्टी बुलडोजर लावणं चुकीचं आहे. बुलडोजर लावण्यापेक्षा तुम्ही ती प्रॉपर्टी ताब्यात घ्या, सरकारी संपत्ती म्हणून ती ताब्यात घ्या. तिथं तुम्ही शाळा काढा, हॉस्पिटल काढा, सरकारी कार्यालय काढा किंवा ते भाड्यानं द्या आणि अशा भाड्यांना शिक्षा अशी होऊ द्या की त्याचं सगळं उत्पन्नाचे सोर्स काढून घ्या आणि त्याला रोजगार हमीवर कामाला पाठवा. म्हणजे लोक शाणे होतील. पैशातून माज येतो आणि माज आल्यानंतर माणूस गुन्हा करतो. म्हणून पैसे काढून घेतले की माज कमी होईल, माज कमी झाला की शिक्षा कमी द्यायची गरज पडेल. धन्यवाद साहेब. या. आपण जसं छत्रपती महाराजांचं जे शासन होतं त्याच नावाने तुम्ही काढलं आणि तेच शासन तुम्ही आज जनता प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत त्याबद्दल आणि याची अंमलबजावणी व्हावी अशी आम्ही अपेक्षा यस, करतो. 100% होणार. आपल्या माता भगिनी आपला देश सुरक्षित राहील आणि अशा नराधमांना कुठेतरी आळा बसेल. जसं छत्रपती महाराजांनी आळा बसवला होता तर छत्रपतींचा ताप तुटलेला आहे, पण सनई छत्रपती शासन लागू झालेलं आहे. हे आता म्हणण्याची वेळ आलेली आहे, पण लवकरात लवकर व्हावी आणि आमचे लक्ष त्याकडे आहे. जनता प्रबोधनाला आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.